हे सर्वसमर्थ थोर आणि पैसाश परमेश्वरा, आमच्या राजांच्या राजा, आमच्या प्रभूंच्या प्रभू, तू महान सेनाधीश परमेश्वर आहेस. तूच काय तो एक जिवंत देव आहेस. देवबाप्पा, अवघी पृथ्वी आणि आकाश हे सर्वसमर्थ देवबाप्पा तुझीच निर्मिती आहे. आम्हालाही देवबाप्पा तूच निर्माण केलेस. होय प्रभूजी, तुझ्या गौरवासाठी तू आम्हाला निर्माण केलंस. आम्ही सतत आणि सतत देवबाप्पा तुझी आराधना करावी, प्रार्थना करावी, भक्ती करावी, यासाठी देवबाप्पा आम्ही तुला वेळ द्यावा आणि तुझी कृपा व अनुग्रह आणि आशीर्वाद आम्ही प्राप्त करून घ्यावे, असं तू दयानीन कृपेने कर. तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे आणि काही चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य टाळणारा प्रभू श्री ख्रिस्ताच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. देवाची स्तुती असो. गेल्या रविवारी आपण मत्तैकृत शुभवर्तमान 8वा अध्याय 5 ते 13 ही वचनं ऐकली होती आणि त्यामध्ये मत्तैकृत शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 11व्या वचनावर आपण चिंतन आणि मनन केलं. मत्तै 8:11 असं वचन आहे की मी तुम्हाला सांगतो, पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहम, इसहाक व याकोब यांच्या पंक्तीत बसतील. म्हणजे परमेश्वराने प्रभू श्री ख्रिस्ताने शिकवलेलं आहे की स्वर्गाच्या राज्यात कोण आहे? अब्राहम आहे, इसहाक आहे आणि याकोब आहे. आणि मग अब्राहमबद्दल आपण गेल्या रविवारी पाहिलं की अब्राहम जेव्हा त्याला पाचारण केलं उत्पत्ती 12व्या अध्यायामध्ये, तेव्हा 12व्या अध्यायात पहिल्या वचनात त्याला पाचारण केलं आणि लगेच 8व्या वचनामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? एक परमेश्वराची वेदी बांधलेली आहे आणि परमेश्वराच्या नावाने तिथे काय केलेली आहे? प्रार्थना केलेली आहे. यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? की अब्राहमाचं प्रार्थनामय जीवन. काय शिकायला मिळतं? अब्राहमाचं प्रार्थनामय जीवन. दुसरी गोष्ट, अब्राहमाकडून आपण काय शिकलो? की त्याचा एकुलता एक पुत्र इसहाक याच्या अर्पणासाठी तो तयार झाला. म्हणजे त्याने आपल्या कुटुंबियांपेक्षा अधिक प्रीती परमेश्वरावर केली आणि हा जो त्याचा विश्वास आहे तोच त्याचं नीतिमत्व असं गणण्यात आला. त्याच्या विश्वासाने तो नीतिमान ठरला, कारण त्याला सांगितलं त्याच्या पुत्र इसहाक याचा अर्पण कर आणि तो निघाला आणि अर्पणासाठी तयार झाला आणि अर्पणाच्या त्या मोरिया पर्वतापर्यंत पोहोचला. हे दुसरं आपण मुद्दा पाहिला होता की अब्राहमाचा पहिला मुद्दा काय होता? प्रार्थनामय जीवन. दुसरा मुद्दा असा होता की त्याचा विश्वास हा फार स्ट्रॉंग होता आणि तो त्याच्या विश्वासामधून कधीही डळमळला नाही. आणि तिसरा मुद्दा आपण असा पाहिला होता, आठवते का? अब्राहमाने त्याच्या आयुष्यात कधीही मूर्तीपूजा केली नाही, अन्य देवांना तो भजला नाही. आणि या 3 गोष्टी परमेश्वराला त्याच्या आवडल्या आणि त्यामुळं प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो की स्वर्गाच्या राज्यात कोण आहे? अब्राहम, इसहाक आणि याकोब आहे. तर अब्राहमाबद्दल आपण गेल्या रविवारी पाहिलं होतं. इसहाकाबद्दल आपण पाहूया. आपल्याला माहिती आहे की अब्राहम त्याचा मुलगा इसहाक आहे, त्याला घेऊन मोरिया पर्वतावर बैरशेबापासून जातो. 3 दिवसाचं ते अंतर कापून जातो आणि तिसऱ्या दिवशी पहाटे त्याला तो मोरिया पर्वत दिसतो आणि अब्राहम त्याचा मुलगा इसहाक याला त्या मोरिया पर्वताकडे घेऊन जातो. तर हा इसहाक त्याच्याबरोबर चालत किंवा गाढवावरून आलेला आहे. म्हणजे तो अगदी लहान आहे असं नाही. बायबलचा जर अभ्यास केला तर आपल्याला त्याचं वय 14-15 वर्षाचं आहे असं दिसून येतं. म्हणजे तो मोठा आहे आणि त्याला कळतंय. आणि तो जाताना काय बोलतो? बाबा, काय आपल्याकडे लाकडं आहेत, आपल्याकडे विस्तव आहे, परंतु अर्पणाचं कोकरू कुठे आहे? मग त्याला कळते की आपल्याकडं कोकरू नाही आहे अर्पणाचं. आपण म्हणजे एवढा समज त्याला आहे, या लहान वयामध्ये सुद्धा त्याला समज आहे. आणि ते मोरिया पर्वतावर जेव्हा गेले तेव्हा त्याने एक वेदी रचली. त्या वेदीच्या लाकडांवर त्याने काय केलं? सरळ इसहाकाला बांधलं आणि झोपवलं. मग त्यावेळेला काय झालं? इसहाक घाबरला का? नाही. ओरडला का? नाही. धावा धावा, पळा पळा, बाबा काय करता? वाचवा वाचवा, मला सोडा, हे असं काय करता? करू नका, असं काय बोलला का? अजिबात नाही. परमेश्वराला अर्पण जर माझं पाहिजे तर सादर आहे, संपूर्ण समर्पण. जितका अब्राहमाचा विश्वास
तितकाच इसाकाचा विश्वास आहे. जितका अब्रामाचा विश्वास आहे तितकाच इसाकाचा विश्वास आहे. अब्राम त्याच्या मुलाचं अर्पण करायला तयार होतो, ते इसाक स्वतःचं अर्पण द्यायला तयार होतो परमेश्वरासाठी, आणि अगदी लहान कोवळ्या वयामध्ये. खूप मोठी गोष्ट आहे आणि खरोखर शिकण्यासारखं आहे इसाकापासून ही गोष्ट. तरुणांनी विशेष करून की आपल्या तारुण्यात तू आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. किती सुंदर वचन आहे हे तरुणा, आपल्या तारुण्यात तू आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. देवाची स्तुती असो. म्हणजे तरुणांनी आपल्या निर्माणकर्त्याला स्मरलं पाहिजे, आपल्या निर्माणकर्त्याची आठवण ठेवली पाहिजे, आणि मग परमेश्वर आशीर्वाद देतो. आपण अब्रामाच्या बाबतीत बघितलं की अब्रामाला परमेश्वराने असा आशीर्वाद दिला की तो सोने, रुपये आणि कळप यांनी संपन्न होता. उत्पत्ती 13:2. गेल्या रविवारी मी युथ ग्रुपची मीटिंग घेतली आणि त्यांना माझ्या मुलीचं उदाहरण दिलं. मर्सी नावाची आमची मुलगी, तिच्या आयुष्यात तिला 70% मार्क कधी पडले नाहीत, परंतु आज ती ऑस्ट्रेलियामध्ये आहे. याचं कारण काय? अगदी लहान वयापासून 4 वर्षाची असल्यापासून ती चर्चमध्ये गाणं गाते, देवाची गौरव करते आणि कधीही ती लाजत नाही. कुठल्या मोठ्या स्टेज शो जरी असला आणि आम्ही तिथं एक अटेंड करायला म्हणून जरी गेलो तो मोठा प्रोग्राम, तरी ती तिथं रिक्वेस्ट करायची की मला एक गाणं गायचं आहे. मग ते ऑर्गनायझरनी जर परमिशन दिली तर ती तिथेही गायची गाणं. मग देवाचा गौरव करायला ती कधीही मागं पुढं पाहिलं नाही ते. आणि म्हणून काय झालं, देवाने तिला आशीर्वाद दिला. युथ ग्रुपला हे एक चांगलं उदाहरण आहे इसाहाकाचं, की बाबा लहान वयात, कोवळ्या वयामध्ये त्याने परमेश्वराला इतकं आत्मसात केलं होतं, इतका विश्वास त्याच्यावर ठेवला होता. आणि मग मी आपल्या युथ ग्रुपच्या काही मुलांची पण उदाहरणं दिली. आपल्या चर्चा, अमित देठे बघा, सिरिल बघा, किंवा ललित बोर्डे बघा, ते युथ ग्रुपमधूनच पुढे आले आणि देवाने त्यांना खूप आशीर्वादित केलं. त्यांचं धार्मिक, परमेश्वरावर विश्वासाचं असलेलं जीवन, देवाची स्तुती असो. आणि परमेश्वराने काय केलेलं त्यांना उंच केलेलं आहे, देवाची स्तुती असो. तर परमेश्वर तुम्हालाही, युथ ग्रुप तुम्हालाही उंच करेल. इसाकाला किती आशीर्वादित केलं माहिती आहे, बघूया आपण पुढे. तो स्वतःचा अर्पण द्यायला तयार झाला, इतका विश्वास त्याचा होता. आणि म्हणून परमेश्वर काय म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, अब्राम, इसाक व याकोब स्वर्गाच्या राज्यामध्ये यांच्या पंक्तीस बसतील. आहे की नाही? स्वर्गाच्या राज्यात जे अब्राम आहे, इसाक आहे, याकोब आहे. म्हणजे इसाकाला स्वर्गीय राज्यामध्ये स्थान तर दिलेलं आहेच. दुसरी गोष्ट म्हणजे काय, उत्पत्ती 24वा अध्याय आणि 63वं वचन वाचा जरा प्लीज. उत्पत्ती 24 आणि 63. हां, उत्पत्ती 24:63. इसाक संध्याकाळच्या वेळी ध्यान करावयास रानात गेला होता. ध्यान म्हणजे काय? प्रार्थना, मनन, चिंतन, देवाच्या वचनाचं. बरं, आता मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो. इसाक संध्याकाळच्या वेळी ध्यान करायला कुठे गेला होता? रानात गेला होता. म्हणजे रानात तो एकांत मिळावा म्हणून प्रार्थना करायला रानात जायचा. ओके, कोण जायचा? इसाक. तेव्हा त्याचं लग्न झालं होतं का? प्रेज द लॉर्ड. अगदी बरोबर उत्तर दिलं. लग्न झालं होतं का? नाही. कारण तो ध्यान करायला गेला आणि तेव्हा त्याला उंट येताना दिसली, आणि त्या उंटावरून त्याची ती होणारी बायको रेबेका ती येत होती, आणि तिला तो अब्रामाचा सेवक अलिएझर घेऊन येत होता, नाही का? म्हणजे लग्नाच्या आधी तो इतका धार्मिक होता. त्याचं प्रार्थनामय जीवन बघितलं का तुम्ही? तो एकांतात संध्याकाळच्या वेळी प्रार्थना करायला रानात गेला होता. किती सुंदर प्रार्थनामय जीवन. आणि म्हणून परमेश्वराने त्याला काय केलं? आशीर्वादित केलं. उत्पत्ती 25:11 वाचा बरं. उत्पत्ती 25:11, 25:11. अब्रामाच्या मृत्यूनंतर देवाने त्याचा पुत्र इसाक याचे अभिषेक केले. इसाक हा त्यावेळी लहाय रोई गिरीजवळ जात. हां, म्हणजे परमेश्वराने इसाकाला काय केलं? आशीर्वाद दिला. त्याचं अभिष्ट केलं म्हणजे त्याचं कल्याण केलं. परमेश्वराने इसाकाला काय केलं? आशीर्वाद दिला. आणखी एक वचन वाचूया, उत्पत्ती 26:12.
इसाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. देवाची स्तुती असो. 100 पट पीक म्हणजे झालं काय? इसाकाने पेरलं त्यावेळेला होता दुष्काळ आणि त्या दुष्काळात इसाकाने पेरलं आणि त्याला 100 पट पीक मिळालं. 100 पट म्हणजे झालं काय? त्याचं जर एक धान्याचं गोडाऊन असेल तर 100 धान्याची गोडाऊनं भरतील इतकं पीक त्याला मिळालं. किती मोठा आशीर्वाद! आणि हा आशीर्वाद फक्त परमेश्वर देऊ शकतो. ज्या गोष्टी अब्राहामाने केल्या त्या गोष्टी इसाकाने पण केल्या देवाच्या बाबतीमध्ये. अब्राहामाचं जीवन प्रार्थनामय होतं, अब्राहामचा विश्वास स्ट्रॉंग होता आणि अब्राहामाने त्याच्या आयुष्यात कधीही अन्य देव मूर्तीपूजा केली नाही. इसाकाने त्याच 3 गोष्टी फॉलो केल्या. त्याचं प्रार्थनामय जीवन कशावरून आपल्याला दिसतं? संध्याकाळच्या वेळेला तो रानात प्रार्थना करायला गेला होता. त्याचा विश्वास कशावरून आपल्याला दिसतो? की तो स्वतः अर्पणासाठी तयार होता. म्हणजे तो घाबरला नाही, परमेश्वरासाठी अर्पण चालेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतो, जर आपण उत्पत्ती पाहिलं वाचलं संपूर्ण, तर त्याने कधीही अन्य देव मूर्तीपूजा यांच्या नादाला लागला नाही. देवाची स्तुती असो. मग स्वर्गाच्या राज्यामध्ये कुणाची नावं आली होती? अब्राहम, इसाहाक. आणि तिसरं नाव कोणाचं होतं? याकोब. म्हणजे अब्राहम आहे, त्याचा मुलगा इसाक पण आहे आणि त्याचा मुलगा याकोब पण स्वर्गाच्या राज्यामध्ये आहे. आता याकोबाविषयी आपण पाहूया. आपल्याला माहिती आहे याकोब त्याच्या मामाकडे जेव्हा पळून जात होता तेव्हा तो एका ठिकाणी झोपला, रानामध्ये एका ठिकाणी धोंडा उशाला घेऊन झोपला आणि त्याला तिथे स्वप्न पडलं. आता हे स्वप्न काय होतं की एक शिडी लावलेली आहे पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत आणि त्याच्यावर देवदूत चढत आणि उतरत आहे. आणि तिथं परमेश्वर उतरला आणि परमेश्वराने त्याच्याशी संभाषण केलं, त्याला आशीर्वाद दिला की मी अब्राहम आणि इसाकाचा देव आहे, मी तुला आशीर्वाद देतो, तू जिकडे जाशील तिकडे मी परमेश्वर अब्राहम आणि इसाकाचा देव तुझबरोबर असणार आणि मी तुझं कल्याण करेन, असा आशीर्वाद दिला. आणि तो सकाळी उठला आणि त्याने काय केलं? त्या धोंड्याला तेलाचा अभ्यंग केला, त्याचा स्मारकस्तंभ उभारला. म्हणजे तो धोंडाच एक वेदी म्हणून केली आणि त्याने काय केली? तिथे प्रार्थना केली, देवाची उपकार स्तुती केली. यावरून आपल्याला काय दिसतं? याकोब पण काय होता? धार्मिक होता आणि त्याचं काय होतं? प्रार्थनामय जीवन होतं. देवाची स्तुती असो. आता उत्पत्ती 28, 13 ते 15 वाचूया. आणि पहा, परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून त्यास म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राहम याचा देव व इसाकाचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन. तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या राज्या इतकी होईल. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा 4 दिशात तुझा विस्तार होईल आणि तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. आमेन. किती मोठा आशीर्वाद आहे! ही भूमी मी तुला दिली, मी तुला आशीर्वाद देतो, मी तुझ्याबरोबर आहे आणि तुझ्याद्वारे व तुझ्या संततीच्या द्वारे काय होईल? पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. म्हणजे कशी आशीर्वादित झाली हो पृथ्वीवरची सर्व कुळे? सांगा बरं. याकोबाद्वारे किंवा त्याच्या संततीद्वारे कशी याकोबाच्या संततीत कोण आला? याकोबाच्या कुळामध्ये कोण जन्मला? यहुदा. बरोबर. यहुदाच्या कुळामध्ये यहुदा वंशाचा सिंह प्रभू श्री ख्रिस्त आणि त्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित. याकोबाद्वारे नाही, यहुदाद्वारे पण नाही, यहुदा वंशाचा सिंह. काय म्हटलेलं आहे? तुझ्या संततीद्वारे. म्हणजे संततीमध्ये एक जण कोणतरी येईल, तो म्हणजे प्रभू श्री ख्रिस्त आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळं आशीर्वादित होतील. जो कोणी प्रभू श्री ख्रिस्ताला मानेल तो आशीर्वादित होईल. जो कोणी प्रभू श्री ख्रिस्ताला आपला पिता परमेश्वर, आपला देव, आपला स्वामी, आपला मालक, आपला प्रभू असं मानेल तो आशीर्वादित होईल. म्हणजे फार मोठा आशीर्वाद आहे हा याकोबाला. आणखी एक गोष्ट वाचूया, आणखी एक वचन वाचूया. उत्पत्ती 35वा अध्याय 9 ते 12. याकोब पाहून पदाम आरामहून परत आल्यावर देवाने त्याला
आशीर्वाद दिला. देव त्याला म्हणाला, तुझे नाव याकोब आहे, पण आतापासून तुला याकोब म्हणणार नाही, तर तुझे नाव इस्रायल होईल. आणि देवाने त्याला इस्रायल हे नाव दिले. हां, परमेश्वराने याकोबाला काय नाव दिलं? इस्रायल. आणि ते आजही चालू आहे. इस्रायल नावाचा देश आहे आणि तो देश त्याच्यापासून बनलेला आहे, त्याच्या संततीपासून बनलेला आहे. याकोबाला यहुदा झाला, यहुदाला जी मुलं झाली ते यहुदी, आणि यहुद्यांचा तो देश, याकोबाचं नाव इस्रायल, आणि त्यामुळे याकोबाच्या संततीचा देश तो इस्रायल देश, आणि तो यहुदी देश, आणि तो समृद्ध देश आहे. दुधामधाचा प्रदेश त्याला म्हटलेला आहे. पण मला तरी वाटतं इस्रायलसारखा समृद्ध देश अख्ख्या जगात कुठला नाही. अतिशय समृद्ध. मग तिथं काय कमी आहे असं काय वाटतच नाही. पुष्कळ खाण्यापिण्याची रेलचल, पैसा संपत्तीची रेलचल, तिथल्या लोकांना काम करायचं काय काळजी नाही, टेन्शन नाही, काम केलंच पाहिजे असं काय नाही, त्यांना काम नाही केलं तरी सरकार पैसे देते, कारण भरपूर उत्पन्न आहे. उदाहरण सांगायचं म्हटलं तर जैतुनाचं झाड, ऑलिव्ह ऑइल बघा सगळ्यात महाग आहे. आपण जे तेल खातो ना त्याच्यात सगळ्यात महाग खाद्यतेलामध्ये ऑलिव्ह ऑइल आहे. ते एक झाड किती वर्ष जगतं? 5-5, 7-7 हजार वर्ष जगतं. त्याच्या फळांचं ते तेल काढतं. मग तेल जरी विकलं तरी भयानक पैसा आहे त्यांच्याकडे. बरं, 5-7 हजार वर्ष ते झाड जगलं की ते जेव्हा वृद्ध होतं झाड तेव्हा त्याच्या भोवती 7 झाडं येतात नवीन. म्हणजे ते झाड संपलं ना आता काय दुसरं लावायचं असं काही गरजच नाही. तिथे आपोआप येतात 7 झाडं त्याच्या अवतीभोवती बरोबर सर्कलला. ते झाड वृद्ध झालं की हा आशीर्वाद आहे. पाणी मुबलक 24 तास प्यायचं पाणी, मासे भरपूर, फळं अतिशय उत्तम, अतिशय गोड आणि अतिशय स्वादिष्ट. फळांचा रस, आपण फोटो पण बघितले असतील. द्राक्षाचा घड बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे हा दोघं जण असं कावडीने, कावड म्हणजे मध्ये लाकूड बांधलेलं असतं बांबू, आणि त्याला तो घड बांधलेला असतो द्राक्षाचा, अगदी जमिनीपर्यंत असतो इतका मोठा. त्यामुळं रेलचेल खाण्याची, पिण्याची, पैशाची, आणि तिथं शेताला पण उत्पन्न भरपूर आहे. शेतीला अगदी गुडघ्या इतका गहू पूर्ण भरलेला असतो. काढायला पण त्यांच्याकडे अगदी मॉडर्न इक्विपमेंट्स आहेत. एअरपोर्टवर गेलात तर एस टी स्टँडमध्ये जशा एसट्या उभ्या असतात त्याची त्यांची एरोप्लेन उभे असतात. इतकी रेलचेल आहे. आणि तिथं शेतामध्ये काम करून घेण्यासाठी दुसऱ्या देशातली माणसं आलेली असतात. ते लोक काम करत नाहीत. यहुदी लोक मजुरीचं काम करतच नाहीत. तुम्हाला एकही यहुदी मजुराचं काम करताना दिसणार नाही. शेतामध्ये किंवा बाहेर कुठेही जे काम आहे ते दुसऱ्या देशातून, फिलिपाईन्स वगैरे अशा कुठल्या गरीब देशातून आलेली माणसं तिथे काम करतात, मजुराचं काम. समृद्ध देश इस्रायल देश का? तेव्हा परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला आहे की तुझं नाव मी काय ठेवतो? इस्रायल ठेवतो, आणि तुला आशीर्वाद देतो, आणि तुझ्या संततीद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. यामध्ये काय सांगितलं? त्याची संतती म्हणजे कोण? की ज्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळं आशीर्वादित झाली. त्याची संतती कोण? प्रभू येशू ख्रिस्त. यहुदा, यहुदाच्या कुळात जन्मलेला यहुदा वंशस्थ ज्याला आपण काय म्हणतो? प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे काय? सर्व कुळं आशीर्वादित झालेली आहेत. म्हणजे हा इतका मोठा आशीर्वाद परमेश्वराने कोणाला दिला? याकोबाला दिला, नाही का? एक आणखी एक वचन वाचा, उत्पत्ती 30:43. अशा रीतीने जो मनुष्य फार संपन्न झाला आणि पुष्कळ शेरडे, मेंढरे, दास, दासी, उंट व गाढवे त्यांनी संपादन. हां, पुष्कळ शेरडं, मेंढरं, उंट, दास, दासी, नाही का? हे सर्व याकोबाकडे आलं, परमेश्वराने दिलं. जाताना तो कसा होता? एकटा होता.
आहे ना. आणि तो साक्ष पण काय देतो, मी जाताना फक्त एक काठी घेऊन गेलो आणि आता माझ्या 2 टोळ्या झालेल्या आहेत. परमेश्वराने मला पुष्कळ आशीर्वादित केलेलं आहे. 2 टोळ्या म्हणजे पुढे वेगळा जमाव, शेरडा मेंढरं माणसं, दास दासी, उंट गाढवे, मागे दुसरा जमाव. मग इतका मोठा त्याचा जमाव झाला होता किंवा इतके मोठे त्याचे दास दासी पुष्कळ झाले होते. पुष्कळ मोठी संपत्ती, पुष्कळ मोठी प्रॉपर्टी याकोबाला पण काय केलं, परमेश्वराने दिली. देवाची स्तुती असो. परमेश्वराने त्याला काय केलं, आशीर्वादित केलं. एकदा त्याची झोंबी झाली देवदूताबरोबर. हां, आणि ती झोंबी झाल्यानंतर तो देवदूत पहाटे निघून जात असताना याकोबाने त्याला पकडलं, धरलं. तो म्हणतो सोड, मला जाऊ दे. तो म्हणतो नाही. काय म्हणतो याकोब, मी तुला आशीर्वाद दिल्याशिवाय सोडणारच नाही. असं पाहिजे जीवन आपलं. हे परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्तात, मी तुला आशीर्वाद दिल्याशिवाय जाऊ देणारच नाही, सोडणारच नाही. मी तुझे चरण धरूनच ठेवीन, पाय धरूनच ठेवीन, है ना. वस्त्राच्या गोंड्याला शिवलेली स्त्री पहा, की मी आज बरी होऊनच जाईन. कसंही मी त्याच्याजवळ जाईन, कसाही मी त्याला स्पर्श करीन आणि त्याला स्पर्श केलं तरी मी बरी होईन. असा विश्वास, अशी जिद्द, अशी तळमळ आणि अशी आशीर्वाद प्राप्त करून घेण्याची वृत्ती आपली पाहिजे. आशीर्वाद तुम्हाला देच. आणि मग त्या देवदूताने पुन्हा त्याला सांगितलं की तुला इस्रायल म्हणतील, आणि ते नाव आजही कायम आहे. इस्रायल हा देश जगाला भारी आहे. त्याच्या भोवती सर्व मुस्लिम कंट्री आहे, कुणाला घाबरत नाही. जग जरी एका बाजूला झालं तरी ते कुणाला घाबरत नाही. आणि जर तुम्ही इतिहास त्यांचा गुगल सर्चवर केलात ना, की आत्तापर्यंत जेवढी युद्ध झाली, इजिप्त वगैरे ते 5 देश आले होते त्यांच्या विरोधात, इस्रायलच्या विरोधात. तर अक्षरशः त्यांचा जो फायटर प्लेन्सचा बेस होता, की जिथं त्यांनी 450 ते 500 विमानं जमा करून ठेवली होती आणि ते हल्ला करणार होते, तो हल्ला करण्याच्या आधी इस्रायलने ती सगळीच्या सगळी प्लेन्स अख्खं उद्ध्वस्त करून टाकलं. एकही विमान त्यातलं उडू पण दिलं नाही. असं पॉवरफुल टेक्नॉलॉजी त्यांची आहे. सगळ्या जगामध्ये त्यांच्याकडचे विपन्स घेतात. भारत इतका मोठा देश आहे, इस्रायलच्या कितीतरी पट मोठा आहे, लोकसंख्या कितीतरी पट अधिक आहे. भारतसुद्धा बॉर्डरवर नियंत्रण कसं ठेवायचं किंवा स्पाय कॅमेरे कसे असावेत याचं इस्रायलकडून मार्गदर्शन घेते. शरद पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा ते इस्रायलला जाऊन त्यांची शेतीची टेक्नॉलॉजी कशी आहे, की कसं ते इतकं जास्त पीक कमवतात, ते पाहायला गेले आणि त्यांच्याकडून काही ज्ञान त्यांनी घेतलं. इस्रायलला ते गेले होते. यानंतर आपली एक जर्सी गाय जरी असेल तरी ती जास्तीत जास्त 15 लिटर दूध देते दिवसातून. त्यांची जर्सी गाय 60 लिटर 60 लिटर एका दिवसाला दूध देते. कसं काय आहे हे केवळ काय आहे, देवाची कृपा आणि देवाचा आशीर्वाद. एकदा देवाने आशीर्वाद दिला की तो स्वर्ग, पृथ्वी आणि अधोलोक कोणीही थांबवू शकत नाही. परमेश्वराने एकदा आशीर्वाद दिला की तो दिला. तो कधीही, परमेश्वर पण मागे घेत नाही आणि दुसरी कुठलीही शक्ती तो थांबवू शकत नाही. तसा तो आशीर्वाद इस्रायलला दिलेला आशीर्वाद आहे. याकोब धनसंपन्न झाला. याकोबाला सर्व गोष्टी परमेश्वराने दिल्या. त्याला दिलेलं नाव इस्रायल हे आजही कायम आहे आणि इस्रायल राष्ट्र हे समृद्ध आणि धनसंपन्न आहे. देवाची स्तुती असो. याकोबाने पण त्याच 3 गोष्टी केल्या ज्या अब्रामाने केल्या, ज्या इसाकाने केल्या. पहिली गोष्ट प्रार्थनामय जीवन. कशावरून आपल्याला दिसतं की त्याने दोंड्याचं स्मारक बनवला, त्याच्यावर तेल ओतलं आणि ती जागा निश्चित लक्षात ठेवली. प्रार्थना केली, तिथून गेला आणि पुन्हा आला ना तेव्हा तिथेच तो थांबला. तिथेच त्याने पुन्हा वेदी बांधली. तिथेच त्याने
प्रार्थना केली, देवाची स्तुती असो. हां, ते ठिकाण म्हणजे बेथेल, जिथं त्याला स्वप्न पडलं, जिथं त्याने स्मारक उभारला, ते ठिकाण म्हणजे काय? बेथेल. त्यांनी नाव दिलेलं बेथेल. हे त्याचं प्रार्थनामय जीवन, त्याचा विश्वास प्रचंड होता याकोबाचा, आणि त्या विश्वासाच्या जोरावर त्याने पुष्कळ आशीर्वाद परमेश्वराचा प्राप्त करून घेतला. त्याने कधीही मूर्तीपूजा केली नाही, त्याच्या आयुष्यामध्ये कधीही मूर्तीपूजा केली नाही. आपल्याला माहिती आहे याकोबाच्या पत्नीचं नाव राहेल, नाही का? ते लोक जेव्हा पदनाराहून बेथेलला येत होते तेव्हा राहेलकडं काही मूर्ती होत्या, राहेलकडं काही मूर्त्या होत्या, तिच्या बापाच्या घराण्यातल्या काही असतील, आणि याकोबाला ते माहीत नव्हतं. आणि बेथेलमध्ये राहेलची एंट्री पण नाही झाली. माहिती आहे तुम्हाला? बेथेल गाव समोर दिसत होता आणि ती मरण पावली, है ना? बन्यामीन या मुलाला जन्म दिला आणि ती मरण पावली. म्हणजे पवित्र भूमी होती, परमेश्वर तिथं उतरला होता, बरोबर आहे ना? परमेश्वराने उतरून ती भूमी पवित्र केली होती. तिथं ती मूर्ती घेऊन येत असलेली राहेल येऊच शकली नाही. इतका परमेश्वराला अन्य देव आणि मूर्तीपूजा यांचा वीट आहे, वीट आहे. म्हणून तरुणांनी आपला लाईफ पार्टनर जेव्हा बघाल तेव्हा ही अट लक्षात ठेवा, ख्रिस्ती मुलगा किंवा ख्रिस्ती मुलगी पाहिजे. अन्य देव, मूर्तीपूजा याच्या नादाला आपण आयुष्यात लागायचं नाही. सांगणं माझं काम आहे आणि मी सांगतच असतो या गोष्टी, कारण त्यामध्ये मी जर सांगितलं नाही तर माझ्याकडून काय घेतलं जाईल? हिशोब. काय घेतलं जाईल? हिशोब. 3 गोष्टी आपण शिकलो स्वर्गीय राज्यामध्ये. अब्राम, इसाक, याकोब हे का आहेत? पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं प्रार्थनामय जीवन. दुसरी गोष्ट त्यांचं विश्वास, आणि तिसरी गोष्ट त्यांनी कधीही अन्य देव आणि मूर्तीपूजा केली नाही. म्हणून प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो, मी तुम्हाला सांगतो पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राम, इसाक व याकोब यांच्या पंक्तीत बसतील. नुसतं स्वर्गाच्या राज्यातच पंक्तीत बसतील असं नाही, ते तर आहेच, परंतु पृथ्वीवर पण प्रत्येकाला आशीर्वादित केलेलं आहे. अब्राम सोने रुपये कळप यांनी आशीर्वादित झाला असं वचन आपण पाहिलं. इसाक दुष्काळात त्यांनी पेरलं, परमेश्वराने त्याला 100 पट दिलं असं आपण पाहिलं. याकोब त्याच्याकडे पुष्कळ दास, दासी, शेरडे, मेंढरे, उंट पुष्कळ होते असंही आपण पाहिलं. म्हणजे परमेश्वराने पृथ्वीवर पण त्यांना पुष्कळ आशीर्वादित केलं आणि स्वर्गीय राज्यामध्ये सुद्धा त्यांना मानाचं स्थान दिलं. या 3 गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत करायचा प्रयत्न करूया. प्रभू श्री ख्रिस्ताला एकाने प्रश्न विचारला, सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी मी काय करावं? येशू ख्रिस्ताने त्याचं काय उत्तर दिलं माहिती आहे? डायरेक्ट वेगळाच विषय घेतला. आपला वधस्तंभ घे आणि माझ्या मागे. म्हणजे सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी काय करावं, एकदम वेगळ्या विषयाकडे प्रभू श्री ख्रिस्त गेला. तो वधस्तंभ घे आणि माझ्या मागे म्हणजे काय? शेवटपर्यंत विश्वासू राहा, मरेपर्यंत विश्वासू राहा. वधस्तंभ घे आणि माझ्या मागे ये म्हणजे काय? मरेपर्यंत. वधस्तंभ हे मरण्यासाठी प्रभू श्री ख्रिस्त चालला होता, तर तसं वधस्तंभ घे आणि माझ्या मागे ये म्हणजे काय? मरेपर्यंत तू विश्वासू राहा, तर तुला काय मिळेल? सार्वकालिक जीवन मिळेल. म्हणून आपण मरेपर्यंत आपल्या देवाला सोडायचं नाही. आपल्या देवाच्याच प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये, उपकार स्तुतीमध्ये, भक्तीमध्ये राहायचं, विश्वासामध्ये राहायचं, आणि कधीही आपण अन्य देव किंवा मूर्तीपूजा यांच्या नादाला लागायचं नाही. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, हे जे 3 गुण अब्राम, इसाक, याकोब यांचे तू आम्हाला शिकवलेस, त्यांचं प्रार्थनामय जीवन, त्यांचा विश्वास, आणि त्यांनी अन्य देवाला कधीही जुमानलं नाही. हे देव बाप्पा, तुझी कृपा, अनुग्रह आमच्यावर असा होऊ दे की आम्हीही हे 3 गुण शेवटपर्यंत तुझ्या विश्वासामध्ये टिकत राहून पाळावे.
होय प्रभूजी, असा आत्मा तो आम्हामध्ये घाल. ही लहान प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्त मागतो नाही बाबा. आमेन.